मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। चॅप्टर नंबर 7 आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी, क्लास 6। तर प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। एका वाक्यात लिहा, गुरुजींनी भीमरावला कशाविषयी माहिती दिली? तर गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली। नंतर आहे कारण लिहा, भीमरावाच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली कारण गुरुजींनी त्यांना चांगल्या लेखाची पुस्तके वाचायला दिली। आता हा उतारा आहे, गुरुजींनी भीमरावला ते जमली होती पर्यंत। उतारातील महत्त्वाचे मुद्दे आहेत, गुरुजींनी वाचन कसे करावे ते भीमरावला शिकवले, गुरुजी रोज भीमरावला चांगल्या लेखांची पुस्तके देत, दोघांमध्ये अभेद्य मैत्री झाली। तर चौकटी पूर्ण करा, फिल इन द बॉक्सेस। डॉक्टर बाबासाहेबांचे पहिले नाव तर भीमराव, उद्यान असलेले ठिकाण चर्नी रोड, यांच्यात अभेद्य मैत्री झाली तर गुरुजी आणि भीमराव, गुरुजींचे नाव केसुळकर गुरुजी। नंतर आहे, तुम्ही वाचलेल्या पुस्तकाबद्दल 5 वाक्ये लिहा। तर पुस्तकाचे नाव श्यामची आई, कोणी दिले? बाबांनी आणून दिले, कशासाठी दिले? मोठ्यांचा आदर करावा यासाठी दिले, का आवडले? छान होते व ती लहान मुलांची गोष्ट होती। तुम्हाला तुमच्या वाचलेल्या पुस्तकाबद्दल काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता। नंतर सेकंड आहे, वाचन मनाशी मशागत, यावर 5 वाक्ये योग्य शब्द भरून तयार करा आणि वाचा। तर मशागत म्हणजे जमीन नांगरणे, मनाची मशागत म्हणजे मन शुद्ध करणे। मनाची मशागत करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे। वाचनामुळे मन समृद्ध होते, वाचनामुळे जगातील माहिती व ज्ञान मिळते। पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय आहे, चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? तर चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी पुस्तकांचे वाचन करण्यासाठी येत। उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले? तर उद्यानात गुरुजींचे लक्ष ते ज्या बाकावर बसले होते त्यापासून थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत होता त्याकडे गेले। गुरुजींना उद्यानात वाचन करीत बसलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करावी असे का वाटले? तर लागोपाठ 3 दिवस एक विद्यार्थी उद्यानात वाचन करीत बसलेला गुरुजींना दिसला। वाचनाची आवड असलेल्या या विद्यार्थीचे विषयी गुरुजींना कुतूहल निर्माण झाले, म्हणून त्यांना विद्यार्थ्याची विचारपूस करावीशी वाटली। केळुस्कर गुरुजींची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गट्टी का जमली? तर उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची व बाबासाहेब रोज भेट होऊ लागली। गुरुजी त्यांना चांगल्या लेखनाची पुस्तके वाचायला देऊ लागले। वाचनाची आवड ही दोघांमध्ये केळुस्कर गुरुजी म्हणजे दोघांमध्ये वाचनाची आवड होती, म्हणून केळुस्कर गुरुजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट्टी। डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला? तर सयाजीराव गायकवाड यांच्या शिफारशीमुळे आंबेडकरांनी महाविद्यालयातील व उच्च शिक्षण घेण्याची त्यांनी संधीचे सोने केले, ते उच्च विद्यालय विभूषित डॉक्टर आंबेडकर झाले। अशा प्रकारे त्यांनी नावलौकिक मिळवला। नंतर आहे, पुढील वाक्ये कोण कोणास व का म्हणाले ते लिहा। तर पुढील वाक्ये कोण कोणास म्हणाले ते लिहा। बाळ तुझं नाव काय? हे वाक्य केळुस्कर गुरुजी भीमराव यांना म्हणाले, कारण वाचनाची आवड असलेल्या भीमराव बद्दल गुरुजींना आपुलकी वाटली। चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, हे वाक्य भीमराव केळुस्कर गुरुजी यांना म्हणाले, कारण अवतार पुस्तकाची आवड भीमराव यांना होती। मला ती पुस्तके वाचायला आवडतील, हे वाक्य भीमराव केळुस्कर गुरुजींना म्हणाले, कारण ती पुस्तके त्यांना विनायासक होते। असे का घडले ते लिहा। केळुस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबद्दल कुतूहल निर्माण झाले। कालचाच विद्यार्थी पुन्हा उद्यानात पुस्तक वाचत असताना गुरुजींना दिसला, म्हणून त्यांच्या मनात विद्यार्थ्याबद्दल कुतूहल निर्माण झाले। भीमराव उद्यानात वाचत बसायचे। भीमरावांना वाचनाची
बसल्यामुळे गुरुजींना व भीमराव गट्टी जमली. गुरुजी व भीमराव यांच्या गट्टी जमली. तर मित्रांनो, जे सेकंड आहे भीमराव उद्यानात वाचत बसायचे, त्याचा आन्सर पत्ता असा आहे की भीमरावांना वाचण्याची भरपूर आवड होती म्हणून भीमराव उद्यानात वाचत बसायचे. ओके, हे आन्सर यांनी रॉंग दिलंय. थर्ड आहे गुरुजी व भीमराव यांच्या गट्टी का जमली, तर गुरुजी व भीमराव यांच्यामध्ये वाचण्याची जी आवड होती ती समान होती. या कारणामुळे त्या दोघांची गट्टी जमली. गुरुजींनी भीमरावाच्या डोक्यावरून हात का फिरवला, गुरुजींनी दिलेली पुस्तके वाचायला आवडतील असे भीमराव म्हणाले. भीमरावांना वाचण्याची तळमळ पाहिल्यामुळे गुरुजींना भीमरावाच्या डोक्यावरून हात फिरवला. नंतर आहे गुरुजींना भीमरावाच्या उच्च शिक्षणाची शिफारस केली. केळुस्कर गुरुजींना भीमरावाची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात आली, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या उच्च शिक्षणाची शिफारस केली. हे क्रम लावा, पाठातील पुढील घटना योजक्रमाने लिहा. तर मी नंबर टाकलाय. जे फर्स्ट आहे ते गुरुजींनी विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष दिले नाही ते आहे. सेकंड, त्या विद्यार्थ्याकडे देखील गुरुजींकडे बघितले. थर्ड आहे गुरुजींनी मुलाजवळ आले. फोर्थ आहे गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करायची माहिती दिली. आणि फिफ्थ आहे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना